खाद्य म्हणून. कॅमेरा असं हे करावं लागतं. तुमचं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव आशुतोष संजय कटारे, राहणार साष्टी पिंपळगाव, तालुका अंबड, जिल्हा जालना. बरं, तुमच्या ह्या कडूळच्या प्लॉटमध्ये आपण सध्या उभे आहोत. म्हणजे जर असं हाईट जर काउंट करायचा प्रयत्न केला तर डोक्याच्या वर म्हणजे हाताच्या वर चाललंय. हे काय हाताच्या वर 5.5 फुटाचा आहे. म्हणजे जवळपास 10 फुटाचा कडूळ आहे का नाही. आणि काय इथं धन्वंतरीचं कोणतं प्रोडक्ट वापरलं तुम्ही? RPS 76 वापरलं होतं. एक स्प्रे घेतला होता. फक्त RPS 76चा एक स्प्रे घेतलेला, एक फवारणी घेतलेली आहे. आणि जर त्याची जाडी पाहिली तुम्ही जाडी बघू शकता, तर जाडी पण पहा एकदम जबरदस्त जाडी. आणि हाईट जर दोन पेऱ्याचं जर अंतर थोडं वर आहे 4 फूट, म्हणजे 4 फूट बरोबर आहे. आणि जनावरांसाठी अतिशय एकदम पौष्टिक बरोबर आहे की नाही जनावराला हे. आणि आता आपण पाहतो ह्या 3 सऱ्या तुम्ही कट करणं चालू आहेत. तर 3 सऱ्या इथून सुरुवात केलेली तुम्ही कट करणं. तर ह्या 3 सऱ्यामध्ये हे इथून सुरुवात झालेली आहे आणि इथं समोर एंड झालेला आहे. किती दिवस गेला एवढा चारा? 3 आठवडे. 3 आठवडे. 3 आठवड्यामध्ये फक्त एवढं कट झालंय. म्हणजे साधारण त्याला हाईट वाढल्यामुळं काय झालं, जिथं 4 पेंड्या लागायचं तिथं 2 पेंड्यामध्ये काम व्हायला लागलं आहे का नाही. बरोबर आहे. पाहिजे हाईट अतिशय सुंदर रिझल्ट RPS 76चा एका स्प्रेचा. आणि हे आमचे प्रगतशील शेतकरी आशुतोष कटारे, साष्ट पिंपळगाव. बहुत बढिया. काय वाटतं तुम्हाला? छान ग्रोथ आहे त्याची, एकदम बढिया ग्रोथ. म्हणजे सध्या 10 फूट आहे अजून तरी तो पोटऱ्यात, आणि अजून पोटऱ्यात आलेला नाही. बरोबर आहे. म्हणजे तो अजून पान आहे पोटऱ्यात सुद्धा नाही अजून. हे आपण पाहतोय पोटऱ्यात सुद्धा नाही आहे. म्हणजे अजून साधारण 1 फूट तर सहज वाढतोय. तो वाढतो लागलाय पोटरा आता आता पोटरा सुरू झाला. म्हणजे आणि सहज प्रत्येक एक फूट सहज वाढणार अजून. म्हणजे 13-14 फुटापर्यंत हे साईज. म्हणजे असं कॅमेऱ्यात तो बसतच नाही. कॅमेरा असा तिरपा करावा लागतो तेव्हा तो पूर्ण 3-3.5 महिने झाले. आणि फक्त 3-3.5 महिन्याचा हा रिझल्ट आहे. अतिशय सुंदर. ओके.